तर पुढचा प्रश्न बघा की कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात BS3 पेट्रोल आणि BS4 डिझेल हे चारचाकी वाहनावरती तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. तर तात्पुरती बंदी कुठे घाललेली आहे? दिल्ली. हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 4-5 वर्षापासून तिथलं असणारं हवामान प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक सारे उपाययोजना केल्या. त्यापैकीच ही उपाययोजना आहे की BS3 आणि BS4 याच्या डिझेल आणि पेट्रोल याच्यावरती तात्पुरती बंदी जी आहे ती घातलेली आहे. पुढचा प्रश्न, त्रिपुरा राज्य सरकारने सामाजिक आणि भावनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्च विशेष शिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर हा कार्यक्रम आहे कोणी सुरू केला? त्रिपुरा राज्याने. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्राध्यापक के अब्दुल गफ्फार यांचं आत्मचरित्र नजान साक्षी जानेवारी 2023 मध्ये कोणाच्या हस्ते प्रकाशित केलेलं? हा महत्वाचा प्रश्न मला वाटतो की येऊ शकतो. तर हे के अब्दुल गफ्फारचं जे आत्मचरित्र आहे हे MS धोनी यांच्या हस्ते प्रकाशित केलेलं होतं. पुढचा आहे मुख्यमंत्री पिनाराई, हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. विजयन यांनी बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल होणारं केरळ हे देशातील पहिलं राज्य आहे. बँका ज्या आहेत त्या बँका पूर्णपणे डिजिटलायझेशन करणारं केरळ हे देशातील पहिलं आहे. आपल्याला माहिती आहे केरळ हे सगळ्यात साक्षरता असलेलं राज्य आहे आणि त्यामुळे ह्या राज्यानं काय केलेलं आहे, ते बँका ज्या आहेत ते डिजिटल पूर्णपणे होणाऱ्यावरती भर दिलाय. मुख्यमंत्री कोण आहेत? पिनराई विजयन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला कोणत्या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत? हा फसवा प्रश्न आहे, कारण राज्य सरकार जे आपलं महाराष्ट्राचं ते शिंदे सरकारने याच वर्षी 2023लाच महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाला म्हणून मोठा घाट घातला. पण आपल्याला हे समजलं की 349 हे वर्ष कंप्लीट झालेलं आहे. 349 नाही झालं म्हणजे आपला या सरकारने मोये केला थोडक्यात. म्हणजे 2024ला 350वा जो आहे तो 350वा वर्ष असणार आहे राज्याभिषेकाचं. पुढच्या वर्षी सरकार आहे का नाही याची खात्री नाही, कदाचित काही कारणं असतील, पण त्यांनी काय केलं, 349व्या वर्षीच 350वा राज्याभिषेक सोहळ्याचा घाट घातला. त्यामुळे प्रश्न जर आला तर 350वा राज्याभिषेक कधी आहे तर ते 2024 आहे, पुढच्या वर्षी. गृहनिर्माण संकटाचा सामना करत असलेल्या स्थानिकांना अधिक घरे उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या देशाने बहुतेक परदेशी लोकांना घरे खरेदी करण्यावरती बंदी घातलेली आहे? तर ते आहे कॅनडा. सध्या कॅनडा आणि भारत यांच्यामध्ये खूप साऱ्या जे आपण म्हणे इंटरनॅशनल इव्हेंट्स घडतात, ज्याच्यामुळं कॅनडा सरकारवरती भारत सरकार टीका करत आहे. तिथं असणारे जे खून घडत आहेत कॅनडामध्ये त्याला जबाबदार भारतातील लोक किंवा भारतातील व्यवस्था आहे असं कॅनडा सरकारचं म्हणणं आहे. जस्टिन ट्रुडो तिथले राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान आहेत आणि हे जे आहे हे कॅनडामध्ये गृहनिर्माण संकटाचा सामना करण्यासाठी स्थानिकांना अधिक घरे उपलब्ध करून देण्यासाठी ह्या देशानं काय केलेलं आहे, परदेशी लोकांना घरे खरेदी करण्यावरती बंदी घातलेली आहे कॅनडा देशाने. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, ट्रुडो, जस्टिन ट्रुडो हे तिथले पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न आहे लुईस इनासिओ लुला द सिल्वा. हे लुला द सिल्वा हे नाव लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2023 रोजी कोणत्या देशाचे अध्यक्ष बनलेले आहेत? गेल्या वेळी आपण बघितलं होतं ब्रिक्स बद्दल, तर हे आहेत ब्राझील देशाचे अध्यक्ष, ब्राझील, लुला द सिल्वा. कोणत्या बँकेने G20 प्रवासासाठी UPI व्यवहारावरती परवानगी दिलेली आहे? तर G20 म्हणजे कोणत्या बँकेने G20 प्रवाशांसाठी, G20चे जे काही प्रवासी आहेत त्यांना UPI व्यवहारावरती परवानगी दिलेली असले RBIने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढे आहे म्युनिक सुरक्षा परिषद. हे म्युनिक सुरक्षा परिषद हे खूप महत्वाचे असते, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर जर्मनी हे कोणत्या देशाने आयोजित केले? तर जर्मनीनं म्युनिक परिषद आयोजित केलेली आहे. G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांची पहिली बैठक. प्रश्न महत्वाचा आहे कारण पहिल्या बैठकीच्या वरती आलाय. G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल म्हणजे G20 मधले जे सगळे देश आहेत, 19 देश प्लस 1 युरोपियन युनियन, या सगळ्यांच्या अर्थमंत्र्याची आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरची बैठक कुठं होणार आहे? तर बंगळुरूमध्ये होणार आहे. हे नाव लक्षात ठेवा, कुठं होणार आहे? बंगळुरूमध्ये. पुढचा प्रश्न आहे 2023 मध्ये क्रिप्टोचा अवलंब करण्यात भारत कितव्या क्रमांकावर? क्रिप्टो करन्सी भारत 7व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. तर क्रिप्टोमध्ये भारत म्हणतो हम साथ आहे. क्रिप्टोचा अवलंब करण्यामध्ये भारत 7व्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर मध्य प्रदेश राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीत तृतीय पंथीसाठी राखीव गट निर्माण केलेला आहे. हा खूप महत्वाचा आहे. तृतीय पंथीवरती प्रश्न आला तर मध्य प्रदेश सरकारने हे केलं होतं आणि सरकारी नोकर भरतीत तृतीय पंथीसाठी जागा राखीव ठेवा असं म्हटलं होतं. महाराष्ट्र सरकारने सुद्धा ज्यावेळेस इथं पोलीस शिपाई हे पदासाठी भरती काढली होती, मध्यंतरी जी मोठी भरती झाली पोलीस शिपायांची,
या संदर्भात पोलीस शिपायांची भरती काढल्यानंतर सरकारने GR जारी करा, नोटिफिकेशन काढलं आणि हायकोर्टाने असं म्हटलं की याच्यामध्ये तुम्ही काय करा, तृतीयपंथीसाठी आरक्षण द्या. मग परत एकदा सरकारला पोलीस शिपायांच्या त्या जागेमध्ये वाढ करायला लागली आणि मग तृतीयपंथींना आरक्षण देण्यात आलं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. ते कुठलं सरकार आहे? मध्य प्रदेश राज्य सरकारने सरकारी नोकरीत भरतीत तृतीयपंथीसाठी जागा राखीव ठेवण्यासाठी गट निर्माण केलेला आहे. अमृत नगरोत्थान योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? तर ही कर्नाटकमध्ये राबवली जाते. कुठली? अमृत नगरोत्थान योजना कर्नाटक सरकारची आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्लीच्या महापौरपदी कोणाची नेमणूक झालेली आहे? यांचं नाव खूप चर्चित आहे, शैली ओबेरॉय आहेत. एका भाषणासाठी उभं राहिल्यानंतर तिथं यांच्या विरोधात नारे लागले होते, चर्चेत झाले होते आणि त्यांनी शिक्षणाचा पुढाकार घेतला होता आणि त्यानंतर सुद्धा हे खूप फेमस व्यक्तिमत्व आहे. शैली ओबेरॉय आम आदमी पक्ष जे आहे ते त्या आम आदमी पक्षाचे आहेत. हे कोण आहेत? महापौर आहेत दिल्लीच्या. ठीक आहे, महिला आहेत त्यामुळे चर्चित आहेत आणि शिक्षणाला प्राधान्य देणारं भाषण केलं होतं. G20 भारतीय अध्यक्षपदाचा अंतर्गत अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नरची पहिली बैठक कुठे पार पडली? परत हा प्रश्नाला G20च्या संदर्भात आपण वरती चर्चा केलेली आहे बंगळूरमध्ये. ठीक आहे, तर बंगळूर जे आहे तर बंगळूरमध्ये ही परिषद पार पडलेली आहे. पुढे ह्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 25,000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज कोण आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज आहे विराट कोहली. ठीक आहे, विराट कोहली जर्सी नंबर आहे 18. ठीक आहे, यावेळेस वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या आहेत. भारतीय वंशाचे नील मोहन यांची कोणत्या कंपनीच्या CEO पदी निवड झालेली आहे? ते नील मोहन म्हटलं की युट्यूब गेल्या आपण बघितलं होतं, युट्यूबचा जो लोगो आहे तो रेड कलरचा आहे. आपण काय इमॅजिन करायचं, तो ब्ल्यू कलरचा आहे. ब्ल्यू म्हणजे काय? नील मोहन. आणि हे ट्रिक्स आहे तुमची युट्यूबचे अध्यक्ष म्हणून, संचालक म्हणून नील मोहन यांची नेमणूक झालेली आहे. सौर क्रांती कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर हे लक्षात ठेवा, सौर क्रांती हे अफगाणिस्तान या साठी संबंधित आहे. सौर क्रांती ही कुठल्याही सौर क्रांतीतून वीज निर्माण करणं अशी क्रांती नाही आहे, हे समजून घ्या. ठीक आहे, सौर क्रांती ही अफगाणिस्तानच्या बद्दल आहे. पुढे आहे, कोणता चित्रपट 500 कोटी रुपयाची कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला? तर 500 कोटी रुपये कुठल्या बॉलिवूडच्या पहिल्या चित्रपटाने केलं? तर तो होता पठाण. पठाण या चित्रपटाने पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये 500 कोटी रुपयाचा जो आहे तो गल्ला जमवला. पठाण हा चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केली होती शाहरुख खान यांनी. याच्यावरती बंदी येण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले, पण या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड तोडून काढले आणि 500 कोटी रुपये हे गल्ला जमवला. ठीक आहे, इंडिया द मोदी क्वेश्चन्स ही एक वृत्तसंस्था माहितीपट होती जी 2023 ला खूप चर्चेत आली. ही कोणी तयार केली होती? बीबीसीनं काय केली होती? इंडिया द मोदी क्वेश्चन याच्यावरती वादग्रस्त पद्धतीचं बीबीसीनं हे माहितीपट तयार केला, ज्याच्यावरती खूप वादन भारतामध्ये घडून आला. तर हे लक्षात ठेवा, कोणी तयार केला होता? बीबीसीने. G20 पर्यावरण आणि हवामान शाश्वत कार्यक्रम गटाची पहिली बैठक कुठे पार पडली? तर ती पार पडली बंगळूरमध्ये. तर हे लक्षात ठेवा, बँकिंगच्या असू दे किंवा हवामान शाश्वत ही गटाची पहिली परिषद ही बंगळूरमध्ये पार पडलेली आहे. अन्न आणि कृषी संघटनाचे FAO या अलीकडील डेटाबेसनुसार दुग्ध उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? दूध उत्पादनामध्ये पहिला देश आहे भारत. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या, भारत जो आहे पशुपालनामध्ये खूप अग्रेसर आहे आणि दुग्ध उत्पादनामध्ये सुद्धा जे आहे ते अव्वल क्रमांकाचं आपलं पद आहे. पाम तेल जे आहे, पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार कोण आहे? ठीक आहे, निर्यातदार, आयातदार नाही, निर्यातदार आहे, म्हणजे तो देतो दुसऱ्याला. हा इंडोनेशिया आहे. इंडोनेशिया जे आहे, इंडोनेशिया सगळ्यात जास्त पाम तेल हे देतं. ठीक आहे, अलीकडे सरकारची योजना होती आनंदाचा शिधा महाराष्ट्र सरकारची. तर याच्यामध्ये पाम तेल जे आहे ते दिलं जायचं. पाम तेल जे आहे कुठून घेतो आपण? इंडोनेशियाकडून घेतो. सर्व फॉर्मॅटमध्ये शतक झळकवणारा पहिला भारतीय कर्णधार कोण? आता पहिला भारतीय कर्णधार विचारले, याचा अर्थ हा रोहित शर्मा आहे. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा. ठीक आहे, हा सगळ्या फॉर्मॅटमध्ये शतक झळकवणारा हा भारताचा पहिला कर्णधार आहे आणि सगळ्यात जास्त सिक्सर मारणारा सुद्धा पहिलाच आहे. सगळ्यात जास्त शतक याच्या नावावरती आहेत, रोहित शर्मा. पुढे जाऊया, कोणाची जम्मू काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे? तर हे नाव लक्षात ठेवा, पांडुरंग कोंडबाराव पोल. पांडुरंग लक्षात ठेवा. हा पांडुरंग कुठे गेलेला आहे? आता आपण म्हणूया जम्मू काश्मीरमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून गेलेला आहे.
G20 देशांची सांस्कृतिक बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर खुजराहो हे मध्य प्रदेशमध्ये सांस्कृतिक, कारण सांस्कृतिकच आहे ते, सांस्कृतिकची पहिली बैठक मध्य प्रदेश खुजराहो इथं पार पडलेली आहे. पुण्यातील MC स्टॅन हा बिग बॉसच्या 16व्या हंगामाचा विजेता ठरला. 16वा हंगाम कोण आहे? बिग बॉस हे जो रियालिटी शो आहे सलमान खान होस्ट करतो, याचा पुण्यातील रॅपर MC स्टॅन हा काय ठरलेला आहे? 16व्या हंगामाचा विजेता ठरलेला आहे. याची खूप क्रेज यूथमध्ये आहे. तुम्ही बघितलं असेल आमच्या काळात गोपनारी हिरकणीच्या वरती कविता वगैरे असायची. ठीक आहे, इथं आता गल्ली बळातली पोरं मैं बस्ती का हस्ती ब्रो हे गाणं म्हणायला लागतात. हा एवढा फेमस आहे MC स्टॅन. ठीक आहे, तर याच्यामुळं चांगलं होतंय वाईट होलंय कधीतरी आपण याच्याबद्दल बोलू, पण हे एक्झाम ओरिएंटेड लक्षात घ्या की कितवा हंगाम आहे? 16वा, आणि याचा विजेता आहे MC स्टॅन. मेरो रुख मेरो संतती हे जे नवीन हरित उपक्रम आहे हा कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर मेरो रुख मेरे संतती हे सिक्कीम सरकारनं केलेलं आहे. G20 एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपची पहिली बैठक, हे G20 एनर्जी म्हटलं की बंगळूर. आता बंगळूरमध्ये काय काय व्हायला लागले बघा. एक सगळ्या अर्थमंत्र्याची परिषद भरली बंगळूरमध्येच, त्यानंतर शाश्वतता पर्यावरण परिषद भरलेली आहे बेंगळूरमध्ये, त्यानंतर एनर्जी ट्रान्झिशन एनर्जीच्या बद्दल म्हणजे पर्यावरण एनर्जी सगळं जे काय बंगळूर लिहून टाका. ही पहिली परिषद आहे. नमो नमो माथा शतकाच्या दिशेने एक पाऊल एक थीम अंतर्गत श्रीलंका स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत आहे. म्हणजे एकीकडे भारत पण 75 वर्ष करतोय, श्रीलंका सुद्धा 75 वर्ष करतोय. 75 वर्ष पूर्ण असताना श्रीलंका जो आहे तो डब घायलाय, भारत अग्रेसिव्ह आहे. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जवळजवळ तिसऱ्या क्रमांकावरती आहे इकॉनॉमिक्स, म्हणजे भारताचा GDP असेल किंवा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे आहे इथल्या संविधानाचं काम. ठीक आहे, तर हे आहे नमो नमो माथा. आपल्या पंतप्रधानांच्या नावानं लक्षात ठेवा, नमो नमो म्हटलं की श्रीलंका, ते थीम आहे तिथलं. RBIने प्रथमच हरित प्रकल्पासाठी सार्वभौम ग्रीन बॉन्ड जारी केले. RBIने कोणी लागू केलं असं म्हणतील, सार्वभौम ग्रीन बॉन्ड कोणी केलंय? तर RBIने केलेलं आहे. ऑस्ट्रेलियातील चलनी नोटावरती कुणाचं छायाचित्र हटवली जाणार आहे? तर ब्रिटिश राजेशाहीची चित्र हे पहिल्यांदा हटवले जाणार आहे. ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये ब्रिटिश सरकार त्यांच्यावरती कंट्रोल करत होतं, पारतंत्र्यात होता भरपूर वर्ष, तेव्हापासून ब्रिटिश राजेशाहीची चित्र होती. आता तिथं ते हटवली जाणार आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, अल्बानीस हे तिथले पंतप्रधान आहेत, अँथोनी अल्बानीज. नीज लक्षात ठेवायचं, नीज म्हणजे झोप, नीज अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत. कोणत्या संस्थेने भारतातील सर्वोच्च MBA कॉलेज म्हणून स्थान मिळवले? तर IIM अहमदाबाद जगातलं मोठं स्टेडियम आहे, आणि हे जे आहे ते MBA सगळ्यात भारतातील सर्वोच्च MBA कुठं आहे? IIM अहमदाबाद. जागतिक बँकेच्या मते दक्षिण आशियातील सर्वात गरीब अर्थव्यवस्था कोणाची आहे? तर गरीब अवस्था भिकार पाकिस्तान. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. ADBनं सगळ्यात जास्त कर्ज कोणाला दिले? पाकिस्तानला. आणि दुसरा आहे दक्षिण आशियातला सर्वात भिकारी देश कुठला आहे? पाकिस्तान. ठीक आहे, ओके. येलो बँड डिसीज हा डिसीज लक्षात ठेवा, विज्ञानाच्या वरती प्रश्न येऊ शकतो. केमुळे कोणत्या देशातील समुद्री प्रवाह नष्ट होत आहेत? थायलंडमध्ये येलो बँड डिसीजमुळं या देशातील समुद्री प्रवाह जे ते नष्ट व्हायला लागलेत. इंदिरा रसोई थाळी, आता मी आधी सांगितलंय की इंदिरा रसोई थाळी, इंदिरा, राजीव अशी नावं कुठल्या राज्याच्या स्कीम असतील ज्या राज्यांच्या मध्ये काँग्रेस सरकार असेल. मग त्यावेळेस कुठलं होतं? राजस्थान. तर राजस्थानमध्ये इंदिरा रसोई थाळी आहे, आणि गेल्या वेळेस आपण बघितलं तर राजीव गांधींच्या नावावरून. तर हे असे चॉईसेस करा की तुमच्याकडून ऑप्शनला इलिमिनेट कराल आणि मार्क मिळतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे जे काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सवरती आपल्याला काम करायचं आहे. पुढे कोणत्या राज्याने पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे 2023-24 पासून बेरोजगार तरुणांना मासिक भत्ता देण्याची घोषणा केलेली आहे? तर ते होतं छत्तीसगड. मी आधी सांगितलंय, जिथं जिथं देशाच्या समस्या देतील त्यासाठी निराकरण करण्यासाठी ज्या ज्या राज्याने स्कीम लागू केली त्या स्कीम काँग्रेसच्या असतील. ठीक आहे, म्हणजे देशात बेरोजगारी जास्त आहे, तर बेरोजगारांच्यासाठी किती रुपये मासिक भत्ता देण्याची घोषणा कुठल्या सरकारने केली? तत्कालीन काँग्रेस सरकार, रमण सिंग, छत्तीसगडचं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. 17 मार्च 2023 रोजी राम सहाय प्रसाद यादव यांनी नेपाळचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे. ठीक आहे, तर हे एवढं काय फार इम्पॉर्टंट नाहीये, फक्त नेपाळच्या बद्दल उपराष्ट्रपती म्हणून राम आलेला आहेत हे लक्षात ठेवा. कोणत्या संघाने AB डिव्हिलियर्स आणि क्रिस गेल याचा घातलेला जर्सीचा क्रमांक निवृत्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर हे कोणत्या संघाचा आहे? RCB.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. ठीक आहे, या दोघांनी हे जर्सीचे नंबर जे घालतात ते, आता क्रिस गेलचा जर्सी नंबर किती आहे 333 आणि AB डिव्हिलियर्सचा नंबर किती आहे जर्सी नंबर 17. हे 17 आणि 333 हे जर्सी नंबर त्यांनी काय केलेले आहे, निवृत्त केलेले आहेत. असंच भारतामध्ये 10 क्रमांकाची जर्सी जे आहेत ते निवृत्त केली होती पण सचिन तेंडुलकर यांची. अधिकृतरित्या धोनी यांची जर्सी जी आहे ती निवृत्त केलेली नाही, पण पहिली जर्सी होती 10 क्रमांकाची निवृत्त केली. त्यानंतर ती एक प्रथा सुरू झाली की मोठा जो काही खेळाडू आहे तो दैदिप्यमान खेळाडूची जर्सी जी आहे ती रिटायर करायची, म्हणजे हा जर्सी नंबर दुसऱ्या कोणाला मिळणार नाही RCB कडून. माता आणि वडिलांना समान पेरेंटाईल रजा देणारा स्पेन जगातील पहिला देश आहे. स्पेन हा पहिला देश आहे आई वडिलांना समान पेरेंटाईल रजा देणारा. कोणत्या राज्याने महिलांसाठी आरोग्य महिला हा नवीन आरोग्य कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर आरोग्य कार्यक्रम जो आहे तो तेलंगणाने सुरू केला आहे. तत्कालीन राव सरकार होतं. आरोग्य महिला हा नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी राज्यात मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार, आता याच्या नावातच म्हटले त्यांनी की पुष्कर सिंग धामी कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते उत्तराखंडचे आहेत. आणि यांनी काय सुरू केले, मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना. एकल महिला स्वरोजगार योजना हे आहे उत्तराखंड. सिक्कीमला जगातील पहिलं 100% सेंद्रिय राज्य म्हणतात. हा प्रश्न MPSC ने विचारला होता की पहिलं सेंद्रिय भारतातील राज्य कुठलं, तर ते सिक्कीमच आहे. आणि इथं विचारले आता जगातील पहिलं जगातील पहिलं सेंद्रिय 100%, भारतातील पहिलं 100%, आशियातील पहिलं 100% सेंद्रिय, सगळं जे आहे ते सिक्कीमच आहे. कोणाला 1 मार्च 2023 रोजी नायजेरियाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी घोषित आलेलं आहे? तर हे बघा कोण आहेत, नायजेरियाचे राष्ट्रपतींचं नाव आहे टिन्बू WAS, यांचं नाव आहे बोला टिन्बू. ओके, तर हे लक्षात ठेवा. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, बोला कोण आहेत, बोलाच आहेत. ठीक आहे, बोला टिन्बू. पुढे आहे ज्येष्ठ वकील आणि राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी देशातील अन्यायाचा सामना करण्यासाठी कोणत्या मंचाची स्थापना केलेली आहे? तर कपिल सिब्बल हे नाव चर्चित होतं कारण जे सत्ता संघर्षाबद्दल प्रश्न सुरू होता महाराष्ट्रात, यांच्याबद्दल शिवसेनेकडून त्यांची बाजू मांडणारे हे ॲडव्होकेट होते बॅरिस्टर कपिल सिब्बल यांनी काय केलेलं आहे सुरू, इन्साफ जे आहे देशातील अन्यायाचा सामना करण्यासाठी इन्साफ जे आहे ते सुरू केलेलं आहे, हा मंच सुरू केलाय. INS सुकन्या हे भारतातील नौदल जहाज आहे. 27 फेब्रुवारी 2023 रोजी अधिकृत भेटीवर श्रीलंकेच्या कोणत्या बंदरात दाखल झालेलं आहे? तर ते बंदर आहे पोर्ट कोलंबो. इथं श्रीलंकेचा अजून एक बंदर सांगतो, ग्वादर बंदर हे चर्चित आहे. हम्बनटोटा एक चर्चित आहे, हम्बनटोटा. आणि सलमा एक आहे. तर सलमा जे आहे ते भारत आणि म्हणजे भारत हा अफगाणिस्तानमध्ये सलमा बंदर बांधण्यासाठी पैसे देणार आहे, तो दिलेला आहे. तिथं तालिबानांचं राज्य आलेलं आहे. हम्बनटोटा एक आहे श्रीलंकेमध्ये, हम्बनटोटा चायना त्यांना पैसे देणार आहे. आणि ग्वादर हे पाकिस्तानचं आहे ज्याच्यामध्ये चायना फंडिंग करणार आहे. ठीक आहे, तर भारताला पूर्णपणे घेरायचं हे चायनाचं सध्या चाललेलं आहे. आणि म्हणूनच अरुणाचल प्रदेशमधली 11 गावं चायनाने आपल्या ताब्यात घेतलेली आहेत. कोणत्या स्मार्टफोन आणि टेलिकॉम उपकरणे निर्माता कंपनीने 26 फेब्रुवारी 2023 रोजी जवळजवळ 60 वर्षांनी आपला लोगो बदललेला आहे? आपला लोगो बदललाय, नोकियानं बदललेला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, नोकियाने 60 वर्षांनी आपला लोगो बदललेला आहे, हे लक्षात ठेवा. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील इरंजपिल्ली श्रीकृष्ण मंदिरातील धार्मिक विधीसाठी सजीव हत्ती वापरणारे देशातील पहिलं मंदिर बनलेलं आहे. तर सजीव हत्ती हे कुठं वापरलेत? तर केरळमध्ये वापरलेत. आणि हत्तींच्या प्रकल्पासाठी म्हणजे त्यांच्या जतनीकरणासाठी कुठल्या सरकारने स्कीम लागू केले? ते पश्चिम बंगाल आहे, ममता बॅनर्जी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, सजीव हत्ती वापरणार देशातील पहिलं मंदिर केरळ आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील कोणत्या मैदानावर खेळला होता? तर इंग्लंडमधलं आहे ओव्हल मैदान, जागतिक कसोटी. आणि हे कोण जिंकलं होतं? अंतिम सामना इंग्लंडमधील, आणि हे जिंकलं होतं ऑस्ट्रेलिया. आणि पहिला जिंकला होता न्यूझीलंड. आणि हे लक्षात ठेवा की हा दुसरा होता ज्याच्या वेळेस दोन्ही वेळ भारत हा उपविजेता ठरला होता कसोटीमध्ये. आता महत्वाचे काही उत्सव वन लाईनर झाल्यानंतर, कारण कधी कधी उत्सवावरती प्रश्न असतो, बघूया 5 मिनिटामध्ये. धनुयात्रा महोत्सव, आता स्किप नका करू, लास्ट आले 5 मिनिटामध्ये. तर हा डाटा घेतल्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये भेटूया लवकरच, जेणेकरून 17 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती 5-6 प्रश्न, आणि जे मी केवळ वाचूनच दाखवत नाही तर ह्याच्या आतमध्ये काही सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन बनतो का हे सुद्धा आपण पाहतोय. त्यामुळे ऑथेंटिक माहिती जी आहे तुम्हाला भेटते. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा
बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेचा जो व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी नोटिफिकेशन समजेल. धनु यात्रा महोत्सव ओडिशाचा आहे, धनु ओडिसा. मग आपण म्हणूया ओ धनु किंवा ओ धनी आपण म्हणतोय, तसं हे धनु लक्षात ठेवा. परशुराम कुंड महोत्सव अरुणाचल प्रदेशचा आहे, परशुराम कुंड महोत्सव अरुणाचल प्रदेश. गान नंदाई उत्सव हा मणिपूरचा एक प्रमुख सण असून दरवर्षी कापणीच्या हंगामात हा जो समुदाय आहे त्या समुदाय साजरा केला जातो. तो समुदाय झेलियारोंग. ठीक आहे, तर काय समुदायाचं नाव नको, फक्त लक्षात ठेवा गान उत्सव हा मणिपूर मधला आहे. ठीक आहे, सध्या चर्चित आहे मणिपूर, त्यामुळे असे उत्सवावरती फोकस करा. इमोईन इरातपा महोत्सव मणिपूरचाच आहे. हा गान असेल किंवा हा इमोईन असेल, ठीक आहे, हा मणिपूरचा आहे. मेदारम जत्रा ही भारतातील दुसरी सर्वात मोठी जत्रा आहे आणि ही जत्रा जी कोया या जमातीद्वारे 4 दिवस जी आहे ती साजरी केली जाते. आणि जो तेलंगणातील दुसऱ्या क्रमांकाचा आदिवासी समुदाय आहे हा जी कोया समाज, हा कोया समाज काय करतो, मेदारम जत्रा भरवतो, जी भारतातील दुसरी सर्वात मोठी जत्रा आहे, कोया समाज. भगोरिया हा मध्य प्रदेशातील साजरा केला जाणारा एक प्रमुख आदिवासी सण आहे. कुठला आहे, मध्य प्रदेशातील भगोरिया. मिमकुट हा सण मिझोरामच्या कुकी जमातीद्वारे, हा याच्यासाठी मी हे डाटा घेतलाय की कुकी समाज जो आहे, कारण मैतेई आणि कुकी हा संघर्ष होता मणिपूरमधला, तर हा जो मिमकुट आहे हा सण मिझोरामच्या कुकी जमातीद्वारे साजरा केला जातो. बघा, कुकी जमातीद्वारे मिझोरामच्या मिमकुट हा सोहळा जो साजरा केला जातो. सरहुल झारखंडच्या आदिवासी समाजाद्वारे साजरा केला जाणारा सर्वात मोठा निसर्ग उत्सव आहे. कोण, सरहुल हा झारखंड मध्ये साजरा केला जातो. आणि ओशयांग उत्सव हा मणिपूरचा होळीचा सण आहे, होळीचा सण मणिपूर. आता यातले इम्पॉर्टंट फक्त मणिपूरचे आहेत. मणिपूरचा गान, मणिपूरचा इमोईन, त्यानंतर हा मिझोराम कुकीचा मिमकुट आणि मणिपूरचा ओशांग उत्सव. ठीक आहे, तर हे एवढे उत्सव. आणि आपण जे वन लाइनर करंट अफेअर्स बघतोय जे एक्झाम ओरिएंटेड आहे, हे आपण बघतोय. पुढच्या भागामध्ये लवकरच मी देतोय तो, जिथं आपण भाग 2 मध्ये वन लाइनर एक्झाम ओरिएंटेडच्या बद्दल बोलणार आहे. परत भेटू. जय हिंद, नमस्कार.